साधनदाता श्री चक्रधर महाराजांच्या श्रीचरणी अभिवादन. आचार्यापासून पूर्वजांच्या पूर्वसुरींच्या विद्यमान अविद्यमान आचार्य आहेत त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन. विद्यमान जे आचार्य आहेत संपूर्ण गुरुकुळ आहे. वेदवंतापासून ज्ञानिया अनुसरला भक्तापर्यंत परमेश्वरापर्यंत सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो. या आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय प्राप्त सोने बाबाजी, या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, त्याचप्रमाणे आमचे परममित्र हितक्ष आदरणीय श्रद्धेय साहित्याचार्य शास्त्री बाबा, आपण सर्व तपस्वी माता भगिनी आहात, वास्तविक वर्ग आहे, सहकारी सर्व कार्यकर्ते आहेत असलेले आपण सर्वांना अभिवादन करतो. आणि आजच्या आपल्या प्रवचनाला आपण आपल्या पोथी प्रवचनाला आपण सुरुवात करूया. चला सुरू. आणि भट्टाक्षेऊर एक लीळा काल राहून गेलेली होती. आणि आमच्या स्वामींचा श्रीचरण कसा होता, स्वामींचा आमच्या श्रीचरण होता कसा तो आठवायचा आहे. आन भट्टाक्षेऊर, आन म्हणजे अनेक, भट्टाक्षेऊर चरित्र आहे हिवरळीच. एक वेळ आमचे देव आसनी बसलेले आहे आणि गोसाव्यांच्या श्रीकंठी ऊ निघाली. अर्थात ओळगणी मायेने ती योजलेली होती. वास्तविक अशा प्रकारचा जीव तिथं जाऊ शकत नाही. आमच्या स्वामींच्या म्हणजे ओळगणीनं त्या ठिकाणी ती योजलेली आहे. ज्या देवांच्या श्रीकंठी ऊ निघाली, आमच्या देवाने शिव श्रीकरामध्ये धडल्याने दाखवली. देवंता देखिलेगा के बिढार केलेशी, कुठं बिढार केले पहा. हे तर झाला असं केशियाचा उपद्रव. म्हणजे इथं कशामुळे झालं हे, तर इथं जे केसवाले आहेत त्याच्या उपद्रवामुळे ही ऊ श्रीकंठी आमच्या बसलेली आहे. आमच्या स्वामींच्या श्रीधरामध्ये सगळी जी मंडळी होती ती मुंडीत होती. केशवाले भक्त एकटे भट्टोबासच होते, बाकी सगळी मंडळी मुंडीत होती. तरी भट्टोबासांना काय देव बोलतायत त्याचा अर्थ भट्टोबासांना लक्षात आला नाही, समजला नाही. पुन्हा देव म्हणतात भट्टोबासांना वाडऱ्या अक्षर करा का. कारण भट्टोबासाने अनुसरल्यानंतर त्यांची जी विषयाची वेणी ते सर्व तसंच ठेवलेलं होतं, क्षौर केलंच नव्हतं. देवंतात भट्टोबासाला की वानऱ्या भट्टो क्षौर करा घा, तरी भट्टोबा उगेची काय बोलायलाच तयार नाही. मग देव आमचे उठून असे उभे राहिले, दोन्ही हाताच्या बाह्या अशा मागं आखडल्या आमच्या देवानी आणि म्हटले अनाघा सुरू, म्हणजे वस्त्रा घेऊन या. इथे लीळा आपल्या आठवायची श्रीचरणाची. आमच्या देवाने वस्त्र आणल्यानंतर एका श्रीकरानं भट्टोबासांची वेणी पकडली, लीळा ही श्रीचरणाची, आणि एक श्रीचरण भट्टोबासांच्या मानेवरती ठेवला. एका त्यामध्ये ती सुरी आहे म्हणजे वस्त्र आहे. आणि देव त्यांना म्हणतात आता तुझा कोण राखेल, कोण राखणार आहे, आता तुझा कोण राखेल, कोण रक्षण करणार आहे. या चरित्रामध्ये येतं, दुसऱ्या ठिकाणी येतं. भट्टोबा सुद्धा की जी शीस सुरी गोसाव्यांच्या हाती जे काय करायचं ते करा, जे काय करायचं ते तुम्ही करा, सुरी गोसाव्यांच्या हाती. मग भट्टोबास म्हणता जी मी क्षौर करीन, देवानं म्हणता जी मी क्षौर करीन. मग देव म्हणतात आता राहू द्या, तुम्हाला रुद्रपूरला जायचं आहे, रुद्रपूरला जाऊन आल्यानंतर मग क्षौर करा. चरित्र छोटंसंच आहे, भावना आपल्याला व्यक्त करायची आहे. धन्य ते भट्टोबास आहेत की या प्रपंचरूपी कर्दमातून बाहेर काढण्यासाठी स्वामी मानसिके वाचिके शारीरे उद्युक्त झाले. हा एक प्रपंचरूपी कर्दम आहे की ज्यामध्ये आपण अडकलेलो आहे. या प्रपंचरूपी कर्दमामध्ये आपण सापडलेलो आहे की यातून बाहेर काढण्यासाठी स्वामी आमचे मानसिक वाचिक शारीरिक क्रियेने उद्युक्त झाले, त्यांना बाहेर काढण्यासाठी.
आपण प्रार्थना देवाला करायची की हे प्रभो, हा जो प्रपंचरूपी कर्दम आहे त्याच्यामध्ये मी सुद्धा त्या कर्दमामध्ये हा गद म्हणजे चिखल ज्याला म्हणतात त्यामध्ये मी अडकलेलो आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजा जसं त्या वट्टोबासांना बाहेर काढण्याच्या प्रपंचरूपी कर्दमातून बाहेर काढण्यासाठी आपण उद्युक्त झाला, तसं या प्रामराला संसाररूपी जे भ्रमण आहे, संसाररूपी जे भयंकर असं वन जे आहे, भयानक असं वन आहे की त्या याच्यातून मला सुद्धा बाहेर काढा. वट्टोबासाला असा योग आला, स्वामींच्या श्रीचरणाचा स्पर्श वट्टोबासांना झाला, योग त्यांच्या जीवनामध्ये आला. असा मला का असं का होईना, परंतु तुमच्या श्रीचरणाचा योग मला कधी येईल, किंवा माझ्यासाठी असं तुम्ही उद्युक्त कधी व्हाल, क्रियाशील तुम्ही कधी व्हाल. आपण आपले दोष आठवावे, गुरुनिमित्ताचं परमेश्वराचं गुण उपकार आठवावं, अनेक मनी ओढावं आणि म्हणावं, प्रत्येक स्थानी श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण. यावरी उद्याचा पूजा सरू आठवी जे तुलेही श्री चरण प्रक्षाळने ते तुलेही आठवी जाती. यावर उद्याचा पूजावसर आठवी जे आपण सकाळी पूजावसर म्हणतो. सकाळी आमचे जे उठायचे, बाईचा तिकीट खांकरायचे, बाईचा सुजगरे व्हायचे, हा जो पूजावसर सकाळचा आपला आहे. पूजावसर आठवा जेतुरी श्रीचरण प्रक्षालन आहेत, जेतुरी श्रीचरण प्रक्षालन आहेत ती स्मरण करताना तेथुरी आठवायची आहे. कारण का असा योग श्रीचरण असं जर स्मरण करताना जर आठवलं तर आपल्या पुढच्या जीवनामध्ये परमेश्वराचं श्रीचरण प्रक्षालन करण्याची जी प्रतीककारता आपली जी आहे ती तिथपर्यंत जाईल. आणि श्रीचरण प्रक्षालन करण्यासाठी परमेश्वराचं आपल्याला श्रीचरण मिळेल, म्हणून ते सुद्धा आठवणीय आहे. श्रीचरणीचा अंगूठा ऐसा भावी जे द्याई जे सिमुगा सिंपने. श्री इथून पुढे श्रीचरणाच्या लीळा संपलेल्या आहेत. श्रीचरणाचा अंगूठा आमच्या देवांचा कसा होता, अंगूठा कसा होता, की आमच्या देवाच्या अंगुठाची नख सुद्धा कशी होती, पुढील चरित्र. अंगूठा आमच्या देवांचा कसा होता, श्रीचरणीचा अंगूठायसा भाविजे ध्यायजे जे भळे गावी सिमगा सिंपणे. अंगूठा आमच्या देवांचा ऐसा भाविजे ध्यायजे, भावना म्हणजे कल्पकता करायची, कल्पना करायची, ती प्रत्येक आपल्या डोळ्यासमोर उभी करायची. तो प्रसंग जो आहे, जो घडला आमच्या देवाने जो प्रसंग तिथे त्या ठिकाणी घडलेला आहे, तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आणावा. चरित्र आहे भडेगावचं. आजही गावाचं नाव तेच आहे, त्यावेळी त्या गावाची नावं तीच आहे. आमच्या देवांचा मुक्काम आहे भडेगावला, बाहेर गावाच्या बाहेर शिवालयात. आजही आपण गेलो भडगावला तर गावाच्या बाहेर नदीच्या पलीकडे शेतामध्ये स्थान आहे. आता मला वाटते बांधलं असेल बहुतेक, मी तर फार वर्षापूर्वी गेलो होतो. गावाच्या बाहेर शिवालयामध्ये आमच्या देवांचा 3 दिवस मुक्काम होता. 3 दिवस आमच्या देवांचा मुक्काम होता. म्हणते स्थान रसमचेचे. रस म्हणजे रतियुक्त विलास, मच म्हणजे मतीचे युक्तत्वे विलास. जिथं 4 चौघाचं टोळकं जमतं, गोंधळ असतो, अशा प्रकारचं रसमचेचे स्थान. आमच्या गोसाव्याशी ते स्थान न म्हणायची, आणि म्हणून आमच्या देवाने त्या स्थानाचा त्याग केला. आजही ती नदी आहे. नदी ओलांडली, गावात आले. गावात कासाराची गल्ली होती, आणि त्या कासाराच्या गल्लीमध्ये आदल्या दिवशी होळी पेटलेली होती, आणि होळी विझून गेलेली होती. होळी विझून गेलेली होती. देव आमचे आले, आणि देव आमचे आल्यानंतर आपल्या श्रीचरणाचा अंगूठा त्या राखेमध्ये बुडवला, आणि होजेरे म्हणून म्हणजे होऊन जाऊ द्या रे, असा शब्दाचा अर्थ. होजेरे म्हणजे होऊन जाऊ द्या. भक्तजनाचा अंगूठा श्रीचरणीचा त्यामध्ये बोलावले. भक्तजनाच्या अंगावरती राख अशी उधळली, आणि त्या ठिकाणी शिंपण पवडलं. जसं आपण होळीचा सण खेळतो, रंगपंचमी आपण खेळतो, त्याप्रमाणे भक्तजनाच्या अंगावरती राख उधळली, आणि एक संकेत दिला भक्तजनांना की जे षडरूपी आहेत, की ज्यामुळे परमेश्वराचं द्वार आपल्याला बंद आहे. हे जे षडरूपी आहेत, हे षडरूपी जे आहेत
यांना जाळून टाका, कारण हेच मोक्षाच्या दारामध्ये अडचण येणारे षडरूप आहे. एक संदेश दिला भक्तजनांना की हे षडरूप आहे, तुम्ही जाळून टाका. बंधूंनो, लाकूड हिरवं, पिवळं, तांबडं अशा अनेक वर्णाचं लाकूड असतं. काय अनेक वर्णाचं लाकूड असतं. त्या लाकडामधून पडणारी राख मात्र सफेद किंवा पांढरी असते, पण त्या लाकडामधून पडणारा कोळसा मात्र काळा असतो. काय कोळसा मात्र काळा असतो. लकड़ी झली कोयला भया, कोयला भय न राख, मै पापन ऐसी जली, कोयला भया न राख. जुना पिक्चर आहे, त्यातलं वाक्य आहे, आपल्याला घ्यायला काही हरकत नाही. लाकूड जे आहे त्याच्या कोळसा मात्र काळा असतो. देवाला आपण प्रार्थना करावी की माझ्या खूप कर्मानं, खूप कृत्यानं मी काळा आहे. काय आहे? माझ्या कृत्यानं जे माझं कर्म जे अशा प्रकारचं जोडत अनंत सृष्टी आलेलं आहे, तर माझ्या कृत्यानं मी काळा आहे. तर कोळसा जरी किती जरी उघडला तरी सुद्धा तो काही सफेद होऊ शकत नाही, कधी सफेद होऊ शकत नाही. माझ्या कृत्यानं मी काळा आहे. माझं तू काळं तोंड आहे, तू पाहू शकत नाही परमेश्वर. परंतु आपण जर कृपा कराल, आपण कृपा माझ्यावरती करा. आपल्याने दर्शने स्पर्शने संभाषणे अवलोकने माते राते पवित्र. दर्शन म्हणजे पांड्या पुनरेव दर्शन. सारंग पंडितांनी एवढं करून सुद्धा आमचे जे उत्तरापंथी जाताना सारंग पंडितांना भेटून गेले. दर्शन स्पर्शन म्हणजे जसा तो विष्णू स्वामी आहेत 45 भरले ग्रामचे, ज्या देवाने त्यांची पाठी स्पर्शी. काय कैसा ब्राह्मण तापसी अवघी पाठ करपवून गेली. तिथपर्यंत आमच्या देवाने स्पर्शन आहे. संभाषण म्हणजे संभाषण आहे. जसं त्या काल मी म्हटलं, या हो राणी हो तुमचे पुत्र कुटुंब निके नसती या, किंवा बटवासरा देव म्हणायचे यागा यागा वानरे आहे तसे या. हे संभाषण. अवलोकन म्हणजे जसं सकाळी आपलं चरित्र गेलं, परमेश्वर अवलोकन करतात, किंवा बाईसांना अवलोकन प्रेम दिलं. कित्येकांना आमच्या देवाने अवलोकन करून स्थिती दिली आहे. देवांचं अवलोकन आहे. पश्चात्परी देव अवलोकन करतात. कौनाधिकाराचा जीव कौन ठाई असतो. सर्व जीवावरती आपली दृष्टी परमेश्वर फिरवतात. आपले नाही दर्शने स्पर्शने संभाषणे अवलोकने माते अप्रित राते पवित्र कर परमेश्वर. आम्ही काळा आहे, माझ्या कृत्यानं काळा आहे मी, आणि म्हणून असा मी अपवित्र आहे. नखाग्रापासून केसाग्रापर्यंत चुलबुळीत रजतम दोषानं मी भरलेलो आहे. अंतर्बाह्य मी शिवतलेलं आहे. जसं पाण्यामध्ये टाकलेलं वस्त्र अंतर्बाह्य भिजलं जातं, अशा प्रकारे अंतर्बाह्य मी दोषाने शिवतलेलो आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजा मला या दोषापासून मुक्त करा. काय मी अपवित्र आहे, मला पवित्र करा. किंवा मी अपवित्र आहे, पवित्र मी होईन कशाने? कशाने मी पवित्र होईन? हा उपाय तरी मला सांगा, किंवा मला पवित्र करा. आपण दुःख करावं. होळीचा सण देव खेळले भक्तजनाबरोबर. खडकुलीला आहे, आणखी भडेगावला आहे, 2 ठिकाणी आहे. देव खेळले भक्ताच्या समवेत. आपणही कधी कधी आपल्या भाग्याला प्रश्न विचारावा की धन्य ते भक्तजन आहेत की त्यांच्यामध्ये परमेश्वर सवंगडी होऊन खेळलेला आहे. परमेश्वर त्यांच्यामध्ये सवंगडी झाला, त्यांच्यामध्ये खेळ क्रीडा परमेश्वराने केलेली आहे. आणि म्हणजे सन्यानीचे जेवढे कोणी भक्त असतील त्यांच्या भाग्याला तोड नाही, त्यांच्या भाग्याला तोड नाही. स्वामी श्री चक्रधर महाराजा असं भाग्य कधी उद्या नाही आपल्या जीवनामध्ये. असा कधी आपला सूर्योदय होईल, भाग्याचा आपल्या उदय कधी होईल. आपण आपल्याला तुच्छ लेखावं, हीन लेखावं. आपण हीन स्वतःला लेखावं, तुच्छ लेखावं स्वतःला. आपले दोष आठवावे, परमेश्वराचे गुरुपकार, गुरुनिमित्ताचे गुरुपकार आठवावे, अनेक मणी ओढावा आणि म्हणावं प्रत्येक साली श्री चांगदेव राहून गोसावी आमचे शरण शरण. आणि उमाईसा नमस्कारे अंगूठा लावणे. अनुमाई नमस्कारे अंगुठा लावणे. हे चरित्र 2 भागात चरित्र आहे.
एक चरित्र असं आहे की विणकाळ मानायला सांगितले, दुसरं सांगतं की बिलकुल मानायचाच नाही विणकाळ. दोन भागामध्ये हे चरित्र आहे आणि महत्वाचं चरित्र आहे. आमच्या स्वामींचा मुक्काम आहे. उत्तरार्ध आणि पूर्वार्ध आपण घेऊया. एक वेळ दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याचा दिवस होता. त्या दिवशी भट्टोबासांची बहीण जी उमाईसा आहे, तिनं देवांना उपहारासाठी विनंती केलेली किंवा आदल्या दिवशी तिने देवांना आमच्या नमस्कार घातता विनंती केली होती. तिचा असा मनात विचार होता की आपण स्वतः उपहार तयार करायचा, देवांचं आपण पूजन करायचं आणि आपल्या हातानं देवांना जीव घालायचं, आपल्या हातानं देवाला जीव घालायचं, असा तिचा एक मनोमन मानसिक संकल्प अशा प्रकारचा होता आदल्या दिवशीचा. परंतु संध्याकाळीचं दुर्दैव आडवं आलं. तिचा जो मासिक धर्म आहे तो आडवा आला. मासिक धर्म जो आहे तो आडवा आला. तिचं तोंड एवढं कोमेजलेलं झालं की आपण अस्पर्शी झालेलो आहे आणि काहीच आपल्याला करता येणार नाहीये, काहीच आपल्याला करता येणार नाही. सकाळच्या दंडवताला ती आली आणि ती आल्यानंतर देवाना ती अळगोनी दंडवत केला. अळगोन म्हणजे स्पर्श होऊ न देता, कारण ती अस्पर्शी आहे. स्पर्श, अळगोन म्हणजे स्पर्श होऊ न देता दंडवत केला. आणि मग देवानं सांगते की जे जे असं असं झालं, मला उपहार करायचा होता, आग्रहानं जीव घालायचं होतं, आपल्या हातानं तुमची पूजा करायची होती, पण माझं ते भाग्य नाही आहे, माझ्या भाग्यामध्ये ते नाही आहे. देवाला कथन करते. त्यावेळी देव म्हणतात, पैराच्या पैराशी धुवा डोळे भरिजती तया परिसे निके नव्हे. काय पैराच्या पैरा म्हणजे तुम्ही तर पलीकडच्या म्हणजे दूरच्या बाजूला तुम्ही राहाल, म्हणजे पचन करताना तुम्हाला बाजूलाही राहावं लागत. धुवा डोळे भरिजती, धुरानं डोळे भरण्यापेक्षा त्या परिसे निके म्हणजे जरी तुम्ही अस्पर्शी झाला ते काय वाईट आहे का, दोषजनक आहे का, दोषजनक नाही आहे. परंतु लोक व्यवहार आहे. पुन्हा देव म्हणतात, वर्धाबाईशी उपहार निपजवतील, वानरेशी तर पूजा करतील, वर्धाबाईशी म्हणजे आबाईचा उपहार निपजवतील. तुम्ही पैराच्या पैरा राहाल, काय उपहार निपजवतील आणि येथून आम्ही तुमची पूजा स्वीकार करू, इथून आम्ही तुमची पूजा स्वीकार करू. एक वेळ अशा प्रकारची पुन्हा एकदा ते जीवनामध्ये प्रसंग येतो की ती पुन्हा स्पर्शी होते आणि ते दारवाच्या का कोपऱ्यामध्ये ती बसलेली असते. देव येतात, दंडोत करायला देवानं जाते आणि गेल्यानंतर अळगोन म्हणजे स्पर्श होऊ न देता देव त्याला म्हणता की ज्यावेळी तिच्या मनामध्ये विचाराला देव त्याला म्हणतात की तुम्ही येतं दंडवत न करा ते काय, रोजच्या प्रमाणे तुम्ही आम्हाला दंडवत का करत नाही. ती जीजी मला असं असं झालेलं आहे. मागचा वृत्तांत सर्व त्याच्यामध्ये आलेला आहे. काय मागचा वृत्तांत त्याच्यामध्ये सर्व आलेलं आहे. पुन्हा एकदा ते अस्पर्शी होते. दाराच्या बाजूला ती बसलेली असते. देव येतात आमची आणि आसनावर करून बसलेले असतात. ते दंडोत करायला जाते. अळगोन म्हणजे स्पर्श होऊ न देतात दंडोत करते देवा. त्यावेळी पुन्हा किंवा देव म्हणतात की बाई तुम्ही नमस्कार न करा ते काय, अजूनही तुम्ही आम्हाला नमस्कार का करत नाही. मग ते आतमध्ये जाते, आपले कपडे नीट नेटके सगळे करते आणि देवाला दंडोत करायला येते. आणि अळगोन म्हणजे स्पर्श होऊ न देता दंडोत करते. देव आमचे असे बसलेले असतात. आपल्या श्रीचरणाचा अंगूठ आहे तो तुझ्या भाल प्रदेशाला लावतात, तिच्या भाल प्रदेशाला लावतात. आणि देव म्हणतात येथीचा अंगुठा बट्टोबा संता वानरेया, येथीचा अंगुठा बाटला गा. अस्पर्श झाला अंगुठा हा. आता त्याला केदारा न्यावा लागेल, मल्लिकार्जुनाला घ्यावा लागेल, त्र्यंबका न्यावा लागेल, तिचे तीर्था न्यावे लागेल आणि आला धुवावा लागेल आणि मग तो अंगुठा पवित्र होईल. असं बट्टोबासांना देव आमचे म्हणतात. उमाईसाला खरं वाटतं की देव जे बोलले ते खरं आहे. तिला असं खरं वाटतं. तिचा मनाचा मनोधर्म, तिचा भावार्थ जाणून देव तिला म्हणतात, उमाईसाला बाई असं नाही बाई, काय असं नाहीये बाई. 9 नाड्या 72 कोठे. या शरीरामध्ये 9 नाड्या आहेत. 72 कोठे म्हणजे कोशग्रंथी आहेत. कोठे म्हणजे कोशग्रंथी किंवा विभाग आहे.
कोशग्रंथी या ज्या शरीरात 9 नाडे आहेत त्यामध्ये एक कृष्णा नाडे एक शुक्ला नाडे आहे. देव म्हणतात कृष्णेचा विटाळ व्हावा आणि शुक्लेचा विटाळ का न व्हावा. दोन्ही नाडे दोन्ही स्रवतात. यातून एक सांगायचं आहे की अस्पर्शी आपण जरी झालो तरी तिचा आपण विकल्प बाळगायचा नाही. लक्षात ठेवायचं आपण विकल्प त्याचा बाळगायचा नाही. हे चरित्र आहे. त्याला त्या ठिकाणी देव मला कृष्णेचा विटाळ व्हावा आणि शुक्लेचा विटाळ का न व्हावा. या शरीरामध्ये 2 रक्तवाहिन्या आहेत. एक अशुद्ध रक्तवाहिनी शुद्ध रक्तवाहिनी. शुद्ध रक्तवाहिनी आहे तिला रोहिणी असं म्हणतात. अशुद्ध रक्तवाहिनी आहे तिला नीला असं म्हणतात. एकीची धाव जी आहे ती हृदयाकडून शरीराकडे आणि एकीची धाव ती शरीराकडून हृदयाकडे. शरीरामध्ये वापरून जे राहिलेलं रक्त आहे ते पुन्हा हृदयाकडे फिल्टर करायसाठी म्हणतात बाई असा एखादा वेळ किंवा असा एखादा काळ येतो अंगावरून आपल्या पाणी जातं. आपल्या अंगावरून पाणी जातं. एक धातू अशा प्रकारचे धातू एखादी धातू स्रवते. एक अर्ध स्रवते एक ऊर्ध्व स्रवते. एक अर्ध स्रवते आणि एक ऊर्ध्व स्रवते. आणि तिची काळ मर्यादा संपल्यानंतर ती आपोआप त्या ठिकाणी बंद होते. ती आपोआप त्या ठिकाणी बंद होते. आणि ही जी धातू जी आहे ती स्रवते. देव म्हणतात की त्याचा विटाळ आपण मानावा होता. अरे आपल्या डोळ्यामध्ये चिपळ येतात, कानामध्ये मळ असतो, तोंडामध्ये लाळ येते, भुवेद्वारा मळ जातो. त्याचा आपण कधी विकल्प मानतो काय. आपण त्याचा आपण कधीही विकल्प मानत नाही. ती धातू आहे ऊर्ध्व होते स्रवते आणि त्या ठिकाणी पुन्हा ती प्रतिबंधित होते. आणि म्हणून तिला म्हणतात उमाईसाला बाई याचा विकल्प धरू नये. विकल्पात तयासी प्रतदेहा. म्हणून याचा विकल्प मानायचा नाही. कारण आमचं चरित्र हे प्रमाणाला आहे. आमच्या देवाने सांगितलेलं आहे. म्हणून त्याचा विकल्प मानायचा नाही आहे. धन्य ती उमाईसा कर विचिकित्सा रूप जर विकल्प जर केला तर प्रतदेह आक्षेप्त कालच आपले सकाळी की काल आपला अर्थ होऊन गेलेला आहे. प्रतदेह आक्षेपला जातो. विचिकित्सा रूप जर विकल्प केला तर प्रतदेह आक्षेपला जातो. आणि धन्य ती उमाईसा की स्वामीने आपल्या कृतीनं तिचा विकल्पाचा दोष नासला. स्वामी श्री चक्रधर महाराज असा माझा सुद्धा विकल्पाचा दोष नासा. माझा जो आहे तो विकल्पाचा दोष माझा नासा. आपण देवाला प्रार्थना करावी आणि त्या ठिकाणी आपलं दोष आठवावं. निदान त्या उमाईसाला तरी परमेश्वर भेटला. काय दर्शन झालं स्पर्शन झालं दुरून का होईना दुरांतरे का होईना पण तो भजन क्रिया घडली. काही वानरेश पुरुद्वारा क्रिया करते वरदाबाईशी उपार तुम्ही पैराचे पैरा राहाल. म्हणजे तिच्या उपाराचाही स्वीकार येन केले प्रकारे झालेला आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजा असा योग असं भाग्य माझ्या जीवनामध्ये कधी आपण प्रश्न आपल्याला विचारावा. आपलं दोष आठवावं आणि एक मनी ओढावा आणि म्हणावं प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव गोसावी यांचे चरण शरण. आणि यंत्रासन पूर्वक महादाश्रमाची पूजा स्वीकार. यंत्रासन पूर्वक महादाश्रमाची पूजा स्वीकार. आणि त्या देवांचा श्रीचरणीचा अंगोठा कसा होता आठवायचा आहे. कारण हे भावनेचं स्मरण आहे. पाहिलेलं नाही आठवायचं आहे. ज्या वेळाची जी लीळा तो अवयव प्रधान करून ती लीळा आपल्याला आठवायची आहे. ती लीळा आपल्याला आठवायची आहे. आमच्या देवांचा अंगुठा अजून कसा होता. महादाश्रमाची पूजा स्वीकार. ही चौकडी आहे. हेमाड पंडित आहे महादाश्रम आहे ब्रह्मस्थान आणि रामदेव राजा देवगिरीचा. ही चौकडी आहे. ही पाणी सुटलं बघ पाणी पाणी. हा तो महादाश्रम आहे. सर्व राजासहित राजसभा वेधलेली आमच्या स्वामींच्याकडे. राजा असून दरबाराचा जे मान करे ते सर्वच्या देवांच्या दर्शनाला विरोळला यायला लागलेले. झालं चला. महादाश्रम आहे राजगुरु आहे यादव राजाचा रामदेव राजाचा. त्यांनी मनामध्ये असा विचार केला आमच्या स्वामींचा वाढता प्रभाव ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आला
राजा सोडून सर्व मानकरी आमच्या स्वामींच्या दर्शनाला वेरूळला जायला दांडीला दांडी अडायला लागले. दरबार सोना पडलेला. त्यावेळी हा महादाश्रम जो आहे ते फुलंब्र्याचं गाव या ठिकाणी आला आणि त्याला वार्ता अशा प्रकारची कळली. आणि त्याने असं मनामध्ये म्हटले की चांगदेव राऊळ गोसावी आमचा मार्ग उच्छेद येते, म्हणून यांचा काटा काढला पाहिजे. काय केला पाहिजे? काठा काढला पाहिजे. आणि कामाख्याच्या मंदिरामध्ये यंत्रासन रचलं. यंत्रासन म्हणजे देवतांना आव्हान करण्यासाठी मंत्रपूर्वक रचलेले आसन, असा शब्दाचा अर्थ आहे. देवतांना आव्हान करण्यासाठी मंत्रपूर्वक रचलेले आसन, त्याला यंत्रासन म्हणाले. कामाख्याच्या मंदिरामध्ये बरवी रंगपूजा केली, यंत्रासन रचलं आणि आपल्या सेवकाला, आपल्या शिष्याला पाठवलं स्वामींना बोलवण्यासाठी. काही कामानिमित्त स्वामींना बोलवण्यासाठी शिष्याला पाठवलं. आमचे स्वामी निघाले, बरोबर भक्तवासांना घेतल्याला. देव आमचे आले. देव आमचे आल्यानंतर येई म्हणजे सभ्यता, बाह्यात्कारे सभ्यता दाखवली, अंतरी नाही आहे. तर त्या आसनावरती जो बसेल त्याला ते देवता त्याचा बळी घेणार होते, अशा प्रकारचं ते आसन होतं. देव आमचे आले, येई जोजी देवांचं वरकरणी का होईना परंतु स्वागत केलं. देव आमच्या आल्याबरोबर ज्या देवता ऊर्ध्व करून ठेवल्या त्या अधोमुख केल्या आणि डाव्या श्रीचरणाच्या अंगुठ्यानं आपण निळा आठवतोय. अंगुठा कसा होता? डाव्या श्रीचरणाच्या अंगुठ्यानं ते आसन जे आहे ते ढाळलं म्हणजे हलवलं. असं जे आसन आहे ते ढाळलं म्हणजे हलवलं. आणि त्याच्यावरती जी चादर जी ठेवलेली होती त्याखाली देवता आव्हान करून ठेवलेल्या होत्या. त्यावरती जी चादर जी ठेवली होती, डाव्या श्रीचरणाच्या अंगुठानं आमच्या देवाने चादर उलटी केली आणि ती वरती खोवली आणि आमचे देव त्या आसनावरती बसले. बसल्यानंतर त्यांनी बरवी रंगपूजा केली. आमचे गोसावी निके ते निके मानिले, एर चुकी ते चुकी जावी. बरवी रंगपूजा केली, आमच्या त्यांना वेळा समर्पण केला आणि की देव आमचे निघाले. वाट्यामध्ये गेल्यानंतर भट्टोबास या म्हणता, जी मागाशी जे तुम्ही चादर उलटी केली ते केलं, हे काय आहे? भट्टोबासाचं काहीच माहिती नाही आहे. भट्टोबास हे काय मगाशी असं मी पाहिलं ते काय आहे? देव म्हणतात ते जे यंत्र आसन जे होतं ते यंत्र उद्धारलेलं होतं. ते यंत्र उद्धारलेलं होतं. त्यामध्ये देवता त्या ठिकाणी ऊर्ध्व करून ठेवलेले होते, आव्हान करून त्या ठिकाणी देवता ऊर्ध्व करून ठेवलेले होते. आणि त्या आसनावर तो जो बसेल त्याचा तो बळी घेणार होता. त्या आसनावरती जो बसेल त्याचा त्या बळी घेणार होत्या. भट्टोबास घाबरले, जी गोसाव्यास काही. भट्टोबास घाबरले, तुझा जी गोसावी अशी काय, म्हणजे तुम्हाला तर काय होणार नाही ना. देव म्हणतात, भल्या माणसा, तयाचा ठाई सामर्थ्य एकाद ते तरी इथूनही सिद्धीने. तयाचं म्हणजे देवता चक्र, जे देवता समूह आहे त्यासाठी एक सामर्थ्य, एकेपरीच सामर्थ्य आहे. ते सुद्धा सामर्थ्य आम्हीच सिद्धार्थ नेतो, किंवा त्यांच्या ठिकाणी एक सामर्थ्य म्हणजे असाधारण सामर्थ्य आहे. असाधारण या शब्दाचा अर्थ इतरापेक्षा वेगळं. असाधारण शब्दाचा अर्थ इतरापेक्षा वेगळं. ते तरी सिद्धार्थ आम्हीच घेऊन जातो, सिद्धीला आम्हीच नेतो, पण घाबरण्याचं काही कारण नाही. चरित्र संपलेल्या आपण भावना व्यक्त करायची. स्वामी श्री चक्रधर महाराज अशा 81 कोटी 1.25 देवता आहेत, विघ्न रूपान होऊन बसलेले आहेत, मला गिळंकृत करण्यासाठी टपलेले आहेत. हा कधी आपल्या याच्यामध्ये सापडतोय काय? आज ना पाहेत रातुडेल, अशा प्रकारे याच्या विघ्नरूपा होऊन मला बसले, मला कधी गिळंकृत करतील हे मला सांगू शकत नाही. मी शेवटी जीव आहे, कारण ते देवता आहे, सामर्थ्यवान आहेत. त्या मला कधी गिळंकृत, यांच्या क्षोभापासून, त्यांच्या विघ्नापासून स्वामी श्री चक्रधर महाराजा माझं रक्षण करा. आणि यांच्यापासून, यांच्या क्षोभापासून, विघ्नापासून रक्षण करणारा दुसरा कोणीही समर्थ या सृष्टीमध्ये नाही.
तुमच्याशिवाय दुसरा कुणीही समर्थ या सृष्टीमध्ये नाही आहे. आणि म्हणून माझं तुम्ही रक्षण करा. देवाला आपण प्रार्थना करावी. आपण आपल्यातून येतो जातो, अवेळी सवेळी आपण येतो जातो. देवाचं नाव मुखामध्ये आपल्या असावं, देवाचं नाव आपल्या मुखामध्ये असावं. म्हणून देवाला प्रार्थना करावी. अशा देवता चक्रापासून, पंचभूत निमित्त उपद्रव आहे त्यांच्यापासून स्वामी श्री चक्रधर महाराजा धर्मरक्षणाचं, ध्येयरक्षणाचं सामर्थ्य मला द्या. काही जीवजीवत्याच्या क्षोभापासून माझं रक्षण करा. असं आपण परमेश्वराला प्रार्थना करावी. आपलं दोष आठवावे, अनेक मनी ओढावा आणि म्हणावं, प्रत्यस्थानी श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण. आणि ऊर्ण पटनयनी मार्कंड चोरी प्रकटिये करणे. आन ऊर्ण पटनयनी मार्तंड चोरी प्रकटिये करणे. ऊर्ण म्हणजे उलन, लोकर ज्याला आपण म्हणतो. पट म्हणजे वस्त्र. आणणे म्हणजे आणायला सांगितले असता. मार्तंडाची चोरी प्रकट करणे. मार्तंडाची चोरी प्रकट करणे. चरित्र आहे नेवासच. निधिवास नाव आहे. निधी म्हणजे द्रव्य, वास म्हणजे राहणे. असं म्हणतात. कुबेराचा खजिना तिथं पडून ठेवला होता म्हणून त्याला निधिवास. आता नेवास अपभ्रंश रूप झालेलं आहे त्याचं, पण नाव आहे निधिवासा. चरित्र आहे नेवास्यांचं. म्हणजे देवांचा मुक्काम आहे नेवास्याला. आणि परसनायक हे अन्य संन्यासी दर्शनीय आहे. आज आपल्या प्रसादामध्ये परसनायकाची ड्युटी येते. आज आपल्या प्रसाद म्हणजे वस्त्र प्रसादामध्ये परसनायकाची ड्युटी म्हणजे दुपदरी वस्त्र येतं. आमच्या स्वामींचा मुक्काम ज्यावेळी बीडला होता, स्वामी आमचे राहण्यासाठी जागा शोधत होते. त्याने आपली गुंफा स्वामींना समर्पित केली. त्याग फार मोठा महत्वाचा आहे. काय आहे? त्याग फार मोठा सर्वात महत्वाचा आहे. आणि त्या स्वामींना त्याने गिरुरंगाची ड्युटी एक समर्पित केलेली. हे जे परसनायक आहे ते द्वारकेला जायला निघाले. आणि देवांना विचारतात की जीजी मी द्वारकेला जाईल. ते म्हणतात तुम्ही जाता ठीक आहे, पण यालाही घेऊन जा. म्हणजे ही पिढा जी आहे मार्तंड, याला सुद्धा घेऊन जा. या ते घेऊन जा बरोबर म्हणे. परसनायक म्हणतात जीजी वाटे ब्राह्मणाचं घर नाहीत, गाव नाही, मिश्र वस्ती आहे. कारण त्यावेळेला ब्राह्मणाने ब्राह्मणाच्या घरीच भिक्षा मागायची, अन्य दुसऱ्या घरी भिक्षा मागायची नाही. असा त्यावेळचा एक कडक समाजातला एक नियम अशा प्रकारचा होता. म्हणतात की जी जी वाटे ब्राह्मणाचे घरे कमी आहेत, गाव नाही, मिश्र वस्ती आहे, आणि याला मी कसा काय बरोबर घेऊन जाऊ. देव आमचे म्हणतात याचाही भगवा करा. याचाही भगवा करा म्हणजे याचाही संन्यासी करून टाका तुम्ही. याचाही तुम्ही भगवा करा. मग त्यांचाही तात्पुरता का होईना पण भगवा केला. परसनायक आणखी निघालेले आहेत. मार्तंड द्वारकेला निघालेले. 22 आणि 2 आसू. आसू म्हणजे सोन्याचं नाणं आहे. 32 दामाची एक आसू. दाम हे तांब्याचं नाणं आहे आणि 32 दामाची एक आसू आहे. सोन्याचं नाणं त्यावेळी चलनामध्ये होतं. साधारण 10 ग्रामच्या एक धरलं तरी चालेल. तुम्हाला सांगतो छोटो चुप बसलो. निघाले 22 आणि 2 आसू दिल्या. मार्तंडाला सांगितलं की तू जातोयस द्वारकेला, येताना सोरठी जाडी म्हणजे शतरंजी. सोरठी म्हणजे सौराष्ट्र देश. आज जो कच्छ विभाग आपण जो म्हणतो, कच्छचा जो विभाग आहे, जो आपण म्हणतो कच्छचा आखाती आहे भूगोलामध्ये, जो आपण म्हणतो, येताना बाबासाठी एक सोरठी जाडी घेऊन ये आणि 8 दाम जी आहे त्याला वाटेमध्ये खर्चासाठी दिली. परसनायक आहेत. बेटा बस मागे जाऊन आईजवळ. मार्तंडाने आहेत. परसनायक द्वारकेला निघालेले आहेत. महिना 2 महिन्याचा कालावधी गेला की मार्तंड परत आहे.
मार्तंड परत यायला परत आले. नेवाशाला तर आपल्या अंगावरची कपडं फाडली, आपल्या अंगावरती असं ओरखंडे ओढले. नेवाशाला आले, देवानामच्या दंडवत केला आणि बाई सांच्याकडे. बाई सांगता, बाई वाटे चोर उठले, नागवलो मारी जती चुकलो. म्हणजे वाटेमध्ये जाताना चोर उठले, संपूर्ण जे काय माझं होतं सर्व घेऊन गेले. ते मला त्यांनी मारलंच, पण माझं भाग्य की मी वाचलो. आता हे सर्व खोटं सांगितलेलं आहे मार्तंडाने, पण बाईसांना ते खरं वाटतं. बाई सांगती, बाळे बाबा तू वाचलास हे बरं झालं, बाबाच्या प्रसादाने आम्हाला काही उणेपणा नाही आहे, तू वाचलास हे ठीक झालं. आणि म्हणून त्याला काय अंथरायला पांघरायला काही वस्त्र दिलं. आणि त्या ज्या 8 दाम आणि 2 आसू जे आहेत, त्या मार्तंडानं त्या आसून परे म्हणजे गवताची गंज असेल, कडव्याची गंज असेल, त्या ठिकाणी ते आसू करून ठेवले. काही काळ जातो, काही काळ गेल्यानंतर देव म्हणतात, बाई सना बाई मार्तंड माऊंदेन करीते काही. म्हणजे आपल्या भाषेत तीर्थाला जाऊन देव बोलवायचा कार्यक्रम असतो, देव बोलवतात. माऊंदे म्हणजे तीर्थावरून तू आल्यानंतर करण्याचा एक विधी आहे. 5 ज्या कुमारी मुली असतील किंवा ब्राह्मण असेल किंवा कुमारी मुली असतील, कुमारी मुली त्यांना जीव घालायचं असतं, त्यांना जीव घालायचं असतं. बाई सांगते, बाबा बिचारा नागवला, काहीच नाही त्याच्याजवळ, काही मिळेल आणि मग करील. देव काही बोलत नाही. देव जाता मार्तंड जाईल. मार्तंडाला म्हणतात की मार्तंडा येत माऊंदे न करा ते काय. तुम्ही तर जाऊन द्वारकेला आला, तीर्थावरून आला, त्याचा विधी तुम्ही का करत नाहीये. तेव्हा जीजी माझजवळ काहीच नाहीये, माझजवळ काहीच नाहीये. देव म्हणतात इटी बिटी जे नाण्याचा प्रकार आहे, म्हणजे अर्धे असू इटी बिटी किंवा नाण्याचा प्रकार आहे, किंवा 4 दाम असं काय असेल ना उरलेलं, तेव्हा माझ्याजवळ काहीच उरलेलं नाहीये. देवदास बघा तुमच्याजवळ असेल ते आम्ही घेऊ, तुमच्याजवळ जे आहे, तुमच्याजवळ जे आहे ते आम्ही घेऊ. तुमचा खुशाल म्हणतात, घ्या म्हणतात. मग देवाने भट्टोबासानं आमच्या बरोबर घेतलं, भट्टोबासानं आमच्या देवाने बरोबर घेतलं. आणि आमचे देव ज्या ठिकाणी आसू पुरल्या होत्या त्या ठिकाणी आमचे देव भट्टोबासाला घेऊन गेले. आपलं काव्य येतं, घेऊन ये बासासी सव देव म्हणे येत उकळून पहावं, असं आमचं काव्य येतं. भट्टोबासाच्या खांद्यावर त्यांच्या देवाने श्रीकर ठेवला आणि ज्या ठिकाणी आसू पुरून त्या श्रीच्या अंगोठ्याची लीळा आपण आठवतोय. अंगोठ्याची जमीन जागा आहे ती उकरली, म्हणजे जागा दाखवली भट्टोबासाला की भट्टोबासाने ती उकरायला लावली. भट्टोबासाने ती उकरायला लावली आणि की ती आसूची जी वाकार जी होती आमच्या देवाने ती बाहेर काढली. जे आसू आहेत त्या 2 आसू अशा चिमटीमध्ये धरल्या. जसे आपण एखादी जर घाण वस्तू असेल तर चिमटीमध्ये घेतो, संपूर्ण आपण हातामध्ये घेत नाही. त्या आसूची वाकार की 2 आसू म्हणून बाईसांच्याकडे आले. बाईसांच्याकडे आसू फेकून दिल्या. बाई त्या घ्या तुमचे आसू, त्या घ्या तुमचे आसू. आणि आसूची जी वाकार आहे त्या वाकार सुद्धा देवाने बाईसांच्या हातामध्ये फेकून असते दिली. बाई तुमची वाकार बघा, ही तुमचीच आहे काय, आसू तुमच्याच आहेत काय. बाईसांनी पाहिलं, बाईसांच्या खरा प्रकार लक्षात आला की काय आहे. आपण दिलेले वाकार आहे, आपण दिलेले आसू आहेत, आपण दिलेले दाम आहेत. बाईसांच्या प्रकार लक्षात आला. देवतात बाई याते दवडा हा निका नव्हे, याते दवडा हा निका नव्हे. दवडा आहे कारण शरीरामध्ये येऊन ओखच जुडतो, या गुमत काहीच नाही. मग बाईशी घागरा बाजरा म्हणजे शिव्याचा पट्टा सुरू केला किंवा शिव्याची दाखवली करावा कुणाला, त्या मार्तंडाला. असं असून सुद्धा तुम्हाला तो संधान परमेश्वराचं मिळालेलं आहे. असं का, कशामुळं, हेतू काय याचा आहे. पूर्वजन्मी दोष घडला असताही ज्ञानियाची संगत सोडली नाही. पूर्वजन्मी दोष घडला असताही ज्ञानियाची संगत सोडली नाही आणि त्यामुळे परमेश्वराचं संविधान मिळालेलं आहे. गंगा मागून आहे सर्व आहे, त्यामुळे परमेश्वराचं संविधान मिळालेलं आहे. स्वामी श्री चक्रधर महाराज
या परमार्गामध्ये सर्वात चोर असेल तर मीच आहे. काय चोराचा मुकुटमणी ज्याला म्हणतात, ठाकूर ज्याला म्हणतात, सर्व बाबतीत चोरी करतो आपण, सर्व बाबतीत करतो. प्रसव सुद्धा कुठपर्यंत जातो. इथं जर तो दोष घडला, त्या दोषाचं प्रायश्चित जर आपण केलं नाही तर त्याची प्रतिकारणता परमेश्वर अवतारापर्यंत जाते. जर त्या दोषाचा प्रसव जर मोडला नाही तर ती प्रतिकारणता, त्याची वाढ होत 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 तो दोष परमेश्वरापर्यंत जातो. त्या ठिकाणी जाऊन पुरा होतो तो दोष. म्हणून देवाला प्रार्थना करावी, असा मी परमार्गात फसला असा एक चोर आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजा अनंत सृष्टी हेच करीत आलेलो आहे. नाही तर आलो नसतो इथपर्यंत. काय अनंत सृष्टी हेच मी करीत आलेलो आहे. आपलं दोष आठवावं. चोरी प्रकट करता का होईना, परंतु संविधान त्या मार्तंडाला मिळालेलं आहे. दर्शन झालं, स्पर्शन झालं, संभाषण झालेलं आहे, संविधान मिळालेलं आहे. आपण आपल्या मनाला प्रश्न विचारावा, असा दोषी असून सुद्धा त्याला परमेश्वराचं दर्शन झालं का? संविधान परमेश्वराचं त्यांना मिळालं, परमेश्वराचं दर्शन त्याला झालं, त्या मार्तंडाला झालं. इतका दोष असून सुद्धा स्वामी श्री चक्रधर महाराज, असं मला तुमचं दर्शन कधी होईल? चरित्र आठवताना एक डोळ्यातून अश्रू खाली आला पाहिजे आपल्या. काय बिंबीच्या देठापासून आला पाहिजे, बिंबीच्या देठापासून. काय चरित्र आठवताना, स्मरण करताना अशा प्रकारचं स्मरण असलं पाहिजे. ओले गुणे स्मरण पाहिजे, याला ओलावून म्हणतात. देवराटची कुठली क्रिया करते वेळेला त्या ठिकाणी आपल्याला अश्रू खाली आले पाहिजे, दुःख झालं पाहिजे. आपण चरित्र आठवतोय, काय त्यांचे आपण चरित्र आठवतोय. भाग्यवान आहेत ते. आपल्याला असं संधान काय मिळालं नाही परमेश्वराचं? तुम्ही असा, मी असा, काय आपल्याला असं संधान परमेश्वराचं काय मिळालं? आपण असा दोषी आहे. काय आपण असा दोष आहे. आपल्या दोषाचं प्रायश्चित केलं नाही, त्याचा प्रसव मोडला नाही, अनुताप केला नाही, त्याची कधी क्षिती भावली नाही. आणि डोळी फोडा जसा प्रत्येक बाजाराला उभारतो, त्याप्रमाणे हा दोष, जिथला दोष तिथल्या तिथं उभा राहत असतो. ही दैवराटी आहे. काय ज्ञान होऊन जे असंत आचरला जातो आपण, तो दोष आहे. काय तो दोष जसाच्या तसा भोगावा लागतो. कारण ही वाराणसी आहे. काय यात किंचित उणेपणा नाही आहे. मग म्हणून मी संन्यास घेतला, आजारी पडलो. अरे तिथं जोडलेला दोष आहे, त्या ठिकाणी तो जसा तसा भोगला पाहिजे. तिथं त्या ठिकाणी यात किंचित उणेपण नाही आहे. संविधानी जे घडले ओगते ते संविधानी भोगिता, पर कैसे अनितातन हवे. कारण वाराणसी आहे ही, इथं तात्काळ बोलतो वाराणसी आहे ही. अन्यक्षेत्रम कुटुंब पापम पुण्यक्षेत्रम विनश्यती, पुण्यक्षेत्रम कुटुंब पापम वज्रलेपम भविष्यती. अन्यत्र कीजे ते वाराणसी फेडीजे, वाराणसी कीजे ते के फेडावे नाही का? कुठं फेडणार? आणि म्हणून असा उहात 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 अशा या राजस्थान काळामध्ये आपण दुःख करावं. काय आपण दुःख करावं. आपली भूमी आहे, इथे परमेश्वर फिरला नाही. काय किती वेरूळ लांब आहे, किती हे लांब आहे, किती पैठण लांब आहे. तुमचीच ही भूमी आहे, ही पवित्र भूमी आहे. परमेश्वर अवताराची किळलेली ही भूमी, परमेश्वर अवताराची किळलेली भूमी. जवळ फुलंब्री आहे, काय 25 किलोमीटरवरती आपली जी भूमी आहे. म्हणून त्या परमेश्वराचं दर्शन आपल्याला कधी झालं नाही, स्पर्शन झालं नाही, संभाषण झालं नाही, कधी आवडीपूर्व भजन क्रिया घडली नाही. ते परमेश्वराच्या ठिकाणी आपण दुःख करावं, त्या परमेश्वराची आरती करावी, विरोह आपण भावावा, दोष आपले आठवावे आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं गुरुनिमित्ताचं गुरुपुकार आपण आठवावं. अनेक मनी ओढावा आणि म्हणावं, प्रत्यस्थानी श्री चांगदेव राहू गोसावी आमचे चरण शरण. घ्यायचं पुढं, टीका घेऊ का? चरित्र घ्यायचं. ते म्हणतात संध्याकाळी जरा मूर्ती ज्ञान जास्त घ्या. कुठे गेले आमचे चैतन्य? आमचा कुठं आहे बाबा? 9 वाजायला आले ना. चला घ्या, टीका घ्या. 8 वाजता बरोबर जर बसलो तर बरं होईल, पण ते होता ते काय चालणार तेवढं.
जडा पार्थिवा प्रतिमा तीर्थाचा ठाई अदृष्टत्वे कल्पी म्हणून विकल्प असं पक्ष आहे ना. हो. मग आपला पक्ष गेले नाथीला विशेष कल्पी, जे नव्हताच दयाच्या ठाई विशेष तयाच्या ठाई विशेष कल्पी, म्हणजे कल्पना करतो तो कोठे कोठे कल्पी. जडा पार्थिवा प्रतिमा तीर्थाचा ठाई. जडा म्हणजे टोळगोटे असतात नाही का, खाली ते जास्त झाले काही टोळगोटे असतात, त्याला शेंदूर लावतात, काय लावतात, तर टोळगोटे असतात कुणाला ठेवतात. पार्थिवा म्हणजे पृथ्वी संबंधिक. आपण आज पाहतो एखाद्या खडकाला किंवा एखाद्या पर्वताला शेंदूर लावलेला असतो, तो देव लगेच तयार होतो. काही आधी दगडच होता, पण शेंदूर लावून तर देव पण आलं त्याला. आपण आता प्रत्येक घाटाच्या जर वर गेलो तर हे जास्त प्रमाणात झालेलं आहे. काय एखाद्या डोंगराच्या खडकाला किंवा एका पर्वताला किंवा एखाद्या पाषाणाला शेंदूर लावला जातो. जडा पार्थिवा प्रतिमा म्हणजे मूर्तीचं पूजन आहे. खंडोबा आहे, भैरोबा आहे, गणपती आहे, मारुती आहे, विठोबा आहे. प्रतिमा तीर्थाचा ठाई म्हणजे गंगा आहे, गोदावरी आहे, नर्मदा आहे, भगीरथी आहे. आज चालाय ना कुंभमेळा नाही काय, कुंभमेळा चालाय. स्नान तो म्हणतो केलं तर त्यातलं पाप नाहीचं होतं असं म्हणताय काय. कारण का लक्षात ठेवा, स्नान करायला माणसं का जातात. आपण जे पाप केले याची कुठेतरी माणसाला जाणीव असते, जाणीव. ते पाप त्याला टोचतं म्हणावं काय. आणि म्हणून अशा ठिकाणी जायचं असतं की त्यांना वाटते अशा ठिकाणी आपलं पाप धुतलं जाईल. लक्षात ठेवायचे, पाप विचारामध्ये आहे, शरीरामध्ये पाप नाही आहे. गंगाई शरीर धुते, विचार धूत नाही आहे. आणि असं पण जर पापाचं जर क्षालन झालं असतं, एक संत म्हणतात स्नान करता जर पुण्य घडे तर पाण्यात काय बेडूक मासे थोडे, ते दररोज स्नान करता येते. स्नान करता जर पुण्य घडे तर पाण्यात काय बेडूक मासे थोडे काय. किंवा उपवास करता जर पुण्य घडे तर दुष्काळात किती मेले मेले की काही अन्न न खाता. लक्षात ठेवायचं आहे. या व्रतवैकल्याच्या विरोधात त्या स्वामींनी बंड पुकारलं त्यावेळी महाराष्ट्राला. त्याच्या विरोधात त्या स्वामींनी तत्वज्ञान आपलं मांडलेलं आहे. अदृष्टत्वे कल्पी म्हणजे ईश्वर बुद्धीनं कल्पना करतो. काय करतो, त्याच्या ठिकाणी असे जे दगडगोटे जे शेंदूर लावले देव असतील काय, म्हणजे ईश्वर बुद्धीने कल्पना करतो. तर काही देखिलिया अदृष्टे कल्पी, अदृष्ट बुद्धीनं कल्पना करतो. म्हणजे न देखताच कल्पना करतो. त्यानं कधी कुणाला ज्ञान दिलं नाही, कधी कुणाला प्रेम दिलं नाही, तरी कधी कुणाला ज्ञान दिलं नाही, कधी प्रेम दिलं नाही. दगडाचा देव बोलेल कैसा, कोणे काळी फुटेल त्यास वाचा. कधी बोलला का देव काय. दगडाचा देव बोलेल कैसा, कोणे काळी फुटेल त्यास वाचा. आता धातू काष्ट पाषाण चित्रलेप मृतिका, तेथे देव कैसा मूर्खा भ्रांत पडली. समर्थाने सांगितले, पण आपण तेच करतो काय, आपण तेच करतो. अदृष्टत्वे कल्पी म्हणजे ईश्वर बुद्धीनं कल्पना करतो, हाच माझा परमेश्वर आहे. म्हणून विकल्प, म्हणून म्हणजे या कारणास्तव याला विकल्प असं म्हणावं. विपरीत कल्प विकल्प. नव्हता जयाच्या ठाई त्याच्या ठिकाणी विशेषत्व कल्पना करतो. तरी तो प्रतीती सरिसा गेला. टीकाकर शंका करता तरी तो प्रतीती सारिखा गेला की. तरी तो आता शून्यताती किमर्थ परसंबंधे उपजे. टीकाकार शंका करता तो प्रतीती सरसा गेला की, म्हणजे वेदाबोधानं परमेश्वर समजला. हा परमेश्वर आहे. कधी बोध कशाला म्हणतात, बोधाने जीवेश्वरी भाव म्हणतो. जसं माईमठानं आमच्या देवानी म्हटलं जैसे प्रतिष्ठानी हे डोमेग्रामला म्हटल्यावर त्यांना बोध झाला की हा ईश्वरांची मी जीव आहे. हा परमेश्वर द्वैतवाद, हा परमेश्वर आहे आणि मी मात्र जीव आहे. ज्यावेळेला बोधाचा संचार झाला, वेदाबोधाचा संचार झाला, त्यावेळी प्रतीत हा ईश्वर आहे.
त्या प्रतीती सरसा तो विकल्प गेला की ही देवता आहे, हा जीव आहे, हा प्रपंच आहे आणि हा परमेश्वर आहे. आणि याच्यापेक्षा हा परमेश्वर कसा वेगळा आहे हे बोधानं कळलं. आता शून्यता ते किमर्थ, माहित शून्यता सांगण्याचे काय प्रयोजन, अथवा कोण्या विकल्पाची शून्यता सांगितली. परिसंबंधे उपजे, परिसंबंधानं जो विकल्प उत्पन्न होतो, पुढे टिके जाईल, संबंधानं जो विकल्प उत्पन्न होतो त्या विकल्पाची निवृत्ती सांगितली. काय? त्या विकल्पाची शून्यता सांगितली. पर संबंधी उपजे कशा असतो, म्हणून दोही एकची जोडी शून्यतेची, म्हणून दोही एकची जोडी शून्यतेची. म्हणून म्हणजे या कारणा असतो एकच जोडी शून्यते, म्हणजे विकार विकल्पाची गाठ घातली. विकार विकल्प शून्य असं म्हटलं. असा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ आहे, सूत्र चालू आहे विकार विकल्प शून्य. तर 18 वर्षा विकल्प संचरे आमचं अर्थवचन येतं. 18 वर्षा विकल्प संचरे त्या विकल्पाची शून्यता सांगितली. काय? तर तो प्रतीती सरसा गेला की, तर जो 18 वर्षा विकल्प संचरला तो वेदाबोधाच्या प्रतीती ज्यावेळी बोधाची प्रतीत आली, बोधानं ईश्वर बुद्धी ज्यावेळी आली, तो विकल्प गेला की. मग कोण्या विकल्पाची निवृत्ती? परसंबंधे उपजे, अनेकाच्या संबंधानं विकल्प उत्पन्न होतो. अनेकाचा संसर्ग केला तर तो विकल्प उत्पन्न होतो. कशा असतो? म्हणून दोही गाठ घातली शून्यतेची, विकार विकल्पाची दोन्हीची गाठ घातली. असा एक अर्थ आहे. अजून तिसरा एक अर्थ आहे. मग विकार आणि विकल्पाची गाठ का घातली? परसंबंधे उपजे, परसंबंधे उपजे म्हणजे विकार हा सुद्धा अनेकाच्या संबंधाने उत्पन्न होतो. पुढीलाच्या संबंधाने विकार उत्पन्न होतो, तसा विकल्प सुद्धा अनेकाच्या संबंधाने उत्पन्न होतो. अनेकाच्या संबंधानं, अनेकाच्या संसर्गानं, संयोगानं जसा विकार अनेकाच्या संयोगानं निर्माण होतो, तसा विकल्प सुद्धा अनेकाच्या संबंधानं संयोगानं होतो. म्हणून यास्तव दोही गाठ घातली शून्यतेची. अन्य मार्गे पुरुष सामर्थ्यवंत, याचा संसर्ग हा थोर दोष. मग परसंबंधे उपजे तर कवनाचे संबंधे उपजे. अन्य मार्गी पुरुष सामर्थ्यवंत यांचा संसर्ग हा थोर दोष. अन्य ज्या देवता त्यांचे मार्गी म्हणजे अन्य संन्यासी, त्यांचा आपण संसर्ग केला, त्यांचा आपण संसर्ग केला. किंवा अन्य मार्गे म्हणजे धैर्यागी पुरुष म्हणजे विद्यावंत. विद्यावंत पुरुष होय तर सृष्टी संवार करता समर्थ नव्हे ना होय. आणि सामर्थ्यवंते म्हणजे आगमिक, आगम साधनिक जे आहे, यांचा संसर्ग हा थोर दोष. यांचा जर आपण आपल्या कळाने संसर्ग केल्याचा संबंध जर आपण केला, हा सर्वात फार मोठा दोष आहे. आमच्या पूर्वजांनी विकल्पावर जास्त भर दिलेला आहे. विकारावर देण्याच्या विकल्पावर जास्त भर दिलेला आहे. कुंद्याची बाबाने पोथी केली, बाबांच्या प्रतिवंशी शब्दाने विकल्प यायचा शब्द काय, त्यांचा संसर्ग हा थोर दोष सांगितला. पुढे काय पक्ष आहे? मग तीर्थ इतरा, यांचा संसर्ग हा थोर दोष आहे, असा एक अर्थ. तर मग काही विकल्पात हाच दोष आहे का? यांचा संसर्गात थोर दोष हाच दोष आहे काय? किंवा विकल्पाचाच दोष आहे काय? महत्वाचा पक्ष आहे. यांचा संसर्ग हा थोर दोष, वचनभंगाचा दोष लागतो. का? आमच्या सर्वज्ञांचं वचन आहे अन्य मार्गाचा संसर्ग न करावा.
काय अन्य मार्गीयाचा संसर्ग न करावा, वचनाचा भंग होतो, एक लक्षात ठेवायचं. वचन परत्वे साह्य सांगितलेलं आहे. वचन परत्वे साह्य आहे. आणि वचनाचा जर भंग झाला तर वचन परत्वे नित्य चालीची अयोग्यता निष्पन्न होते. निर्णय लक्षात ठेवा. काही वचनाचा जर भंग झाला तर ती नित्य चालीची अयोग्यता निष्पन्न होते. त्याचा जर प्रसव मोडला, प्रायची घेतलं तर ठीक आहे, नाहीतर तो दोष तिथपर्यंत त्याला घेऊन जाणार. यांचा संसर्ग हा थोर दोष आहे. यांचा संसर्ग हा थोर दोष तर कोणापासून थोर दोष आहे? पहिला पक्ष गेला जाडा पार्थिवा प्रतिमा यांच्यापेक्षा अन्य मार्गी जे पुरुष सामर्थ्यवंत आहेत त्यांचा संसर्ग हा थोर दोष आहे. का थोर दोष सांगितला? तर त्यांच्या निरूपणाने हा मोहरला जातो, त्यांच्याकडे आकर्षित होतो, त्यांच्या निरूपणाने हा मोहरला जातो. आणि म्हणून अन्य मार्गीयाचा, अन्य संन्यासी आहेत त्यांचा आपण संसर्ग करू नये. देवांचं आमच्या सूत्र आहे. मग तीर्थ इतराधिक. मग अनेक विकल्प कशाने निष्पन्न होतो? मग तीर्थ इतराधिक. तीर्थ इतराधिक म्हणजे इतरीचे तीर्थ, अधिक शब्दात येथीचे तीर्थ. वेगळा पक्ष आहे. लिसन व्हेरी केअरफुली, काळजीपूर्वक ऐका. काय तीर्थ इतराधिक अनेक विकल्प, अनेक विकल्प निष्पन्न होतो. कारण की विकल्प कशाने निष्पन्न होतो? तीर्थ इतराधिक, इतरीचे तीर्थ, अधिक शब्दामध्ये येथीचे तीर्थ. परिहार करतो मग समजेल. इथेचे जे स्थान प्रसाद भिक्षू वासनिक आहेत यांच्या ठिकाणी जर ईश्वर कल्पना केली तर तो सुद्धा विकल्पच. बाई परमप्रती कीजे पर विशिष्ट बुद्धी न कीजे. म्हणून आमच्या पंथात कुणाला महाराज म्हणत नाही. एकच महाराज आहे परमेश्वर. कोण आहे? एकच महाराज आहे परमेश्वर. तीर्थ इतराधिक अर्थ लक्षात आला का? स्थान आहे, स्थान आहे परमेश्वरने, विशेष आहे परमेश्वर नाही. साधन परमेश्वरानं सांगितलेलं आहे. परमेश्वरानं साधन सांगितलेलं, ते साधन आपण आचरून आपल्याला पुढे जायचं. काही साधनाशिवाय साध्य प्राप्त होत नाही. हे अति घनाचे घन असं आमच्या त्याच्यामध्ये येतं, प्रसाद सेवेमध्ये येतं. म्हणजे परमेश्वर मिळणं दुरापास्त आहे, पण परमेश्वराचं साधन मिळणं हे सुद्धा दुरापास्त आहे. काय दुरापास्त सांगितलेलं आहे. पण हा सुद्धा विकल्प आहे. पुढं दिंडी जागरण. दिंडी म्हणजे भजन घालणं. काय दिंडी म्हणजे भजन घालणं. जागरण म्हणजे गोंधळ घालतात, किंवा जागरण म्हणजे मंदिरामधलं हरिकीर्तन असतं त्याला जागरण म्हणतात. जात खेत. जात खेत. खेत म्हणजे क्षेत्र, जात म्हणजे जाणे, तीर्थाला जाणे, क्षेत्राला जाणे. यवमादिक. एवमादिक म्हणजे इत्यादी प्रकार. येणे मागोते उपजे. येणे मागवते उपजे. अशाचा जर आपण मागस एवढ्याचा संसर्ग आपण केला. काय आहे? अन्य मार्गीय पुरुष आहेत, विद्यावंत आहेत, आगमिक आहेत, अन्य संन्यासी आहेत, यांचा जर आपण जर संसर्ग जर आपण जर केला, काय एवमादिक येणे मागोता उपजे. अशाचा जर आपण संसर्ग जर केला तर येणे जो विकल्प गेलेला आहे तो पुन्हा विकल्पाचा संचार होतो. येणे मागवता उपजे. पक्षावर हेतू आहे. मागवता उपजे असं न म्हणून पक्षकारांनी येणे मागवता उपजे असं का पक्ष उच्चारला? पक्ष मागवता उपजे असा पाहिजे होता. येणे पद वापरलेलं आहे का असं? तर ज्यावेळेला बोटाचा संचार झाला त्यावेळेला विकल्प गेला. काय बोधाचा संचारी विकल्प निघून गेला. परंतु अन्य मार्गे पुरुष जे आहेत त्यांचा जर आपण संसर्ग केला आणि आपण जर संग्रह जरी विकल्प जरी आपण आचरला तरी गेलेला विकल्प पुन्हा निर्माण होतो. काय पुन्हा गेलेला विकल्प पुन्हा परत येतो. म्हणून
येणे मागवता उपजे असं म्हटलेलं आहे. हे पाप हे पुण्य, हे पाप हे पुण्य, पवित्रा पत्र उत्तमोधम, हे वासना दयाच्या ठाई, तयाशी तिचे नरक. आतापर्यंत देवताजने विकल्प सांगितला, परंतु प्रतदेहारंभक विकल्प तो कोणता? देवताजने विकल्प सांगितला, परंतु प्रतदेहारंभक जे प्रतदेहाला आरंभ होणारा विकल्प तो कोणता? हे पाप हे पुण्य, हे पाप हे पुण्य. हे पाप ही शूद्राचं कर्म ते पाप आहे. नांगर आहे, वकर हाकणे किंवा आगळी पाणी सांडणे आहे, शेती झाडं आहे ती सगळी तोडणं करावं लागतं नाही. हे पाप का म्हणायचं? तर त्याच्यामध्ये हिंसा आहे. काय? हे पाप म्हणजे शूद्राचं कर्म ते पाप, पुण्य म्हणजे ब्राह्मणाचं कर्म ते पुण्य. कारण पंचांग बघतो तिथे काय हिंसा घडत नाही. काय? तिथे हिंसा घडत नाही. ते आता मनामध्ये आपण अर्थ म्हणजे मनामध्ये कल्पना करतो, त्याच्यामुळे हे प्रतिदेह निष्पन्न होतं. काय? आपल्याला काय घेणं पडलंय? कबीरा बैठा बाजार में सबके मांगे खैर, ना काहू से दोस्ती ना काहू से बैर. ना कुणाजवळ दोस्ती नाही, कुणाशी बैर नाही. काय? सुदैव कुटुंबकम ही जी कल्पना आहे, त्या कल्पनेनं आपण झालं. हे पाप हे पुण्य, पवित्रा पवित्र. पवित्र म्हणजे गाय पवित्र, सुने पवित्र आहे. आता पवित्र म्हणजे गंगेचे उदक आहे ते पवित्र आहे का? खडा गदल्या पापा पुरुष शरण करी, अशी त्या विग्रहानं पाण्याची महिमा त्या ठिकाणी कथन केलेली असते. ते पाणी निघून गेले, राहिले का ते निघून गेले? काय? ते निघून गेले आहे. आणि बोडीचे जे उदक आहे ते अपवित्र आहे का दोषाश्रित आहे, अशी मनामध्ये कल्पना करून. आणि देव काय म्हणता, तुम्हा बोडी गंगा समानाची होवावी किंगा, किनिसे सिगा. संबोधन, संबोधन म्हणजे सम्यक प्रकारे, बोधन म्हणजे बोलणे. बोधन म्हणजे बोलणे सांगितले. उत्तमोधम, उत्तमोधम. ब्राह्मण उत्तम आहे, कारण का? 18 पगड जातीचा 18 वर्णाचा गुरु आहे ना तो. काय? तुमच्या मराठवाड्यात त्याला भूदेव असं म्हणतात, असं मी ऐकलंय. काय? आमच्या 10वीस गावात एकच ब्राह्मण आहे, आमच्या ब्राह्मणच राहिलं नाही. काय? 10वीस गावात एकच ब्राह्मण आहे, तर त्याला भूदेव असं तुमच्या मराठवाड्यामध्ये म्हणतात, असं मला एकाने सांगितलं होतं. भूदेव असं म्हणतात. ब्राह्मणाचं जे कर्म आहे, ब्राह्मण उत्तम आणि मातंग तो अधम. काय आहे? मातंग तो अधम आहे. पुढं, हे वासना दयाच्या ठाई, तयाशी तिचे. अशा प्रकारची वासना ज्याच्या ठाई आहे, तयाशी तिचे नरक म्हणजे प्रतदेहारंभक अयोग्यता निष्पन्न होते. अनुसरलेला प्रेतत्व नाही आहे, तर प्रतदेहारंभक अयोग्यता आहे. मग इथं पक्षावरती हेतू आहे, नरक न म्हणून येतीचे नरक असं का म्हटलं पक्षकाराने? येतीचे नरक असं का म्हटलं? तर जो अनुसरलेला पुरुष आहे त्याला कर्माची निष्पत्ती नाही आहे. अनुसरल्याचे अगनुकुंते अनादुसुंके प्रारब्ध भोगे क्षयो. काय? अनुसरलेला कर्माची निष्पत्ती नाही, आणि म्हणून अनुसरल्या पुरुषाला प्रेतत्व नव्हता, प्रतदेहारंभक अयोग्यता निष्पन्न होती. आणि वासनिक जो आहे त्याची कर्माची निष्पत्ती म्हणजे कर्माची निष्पत्ती त्याला चालू आहे. काय? आणि म्हणून त्याला विकल्प जर केला तर त्याला प्रतदेह त्याला आक्षेप, जे प्रतदेहाचं नरक त्याला आक्षेपले जातात. म्हणून येतीचे नरक असा पक्ष म्हटलेला आहे. यापुढे, याचे कार्य न करावे, याचे कार्य न करावे. याचे कार्य न करावे, तर मग सरळ सरळी द्यावी. याचे कार्य न, याचे म्हणजे विकल्पाचे कार्य आपण करू, किंवा याचे कार्य न म्हणजे मानसिकेचे कार्य जे शारीर आहे ते करू नये आपण.
कारण काहीही न करता फक्त मानसिक उल्लेख केला, ही वस्तू चांगली आहे, ही वस्तू वाईट आहे, काय जेणेकरून काही न करताही प्रतिदेय निष्पन्न होतो. तर मानसिक निष्पत्ती आहे त्याची. मानसिकाचे कार्य जे शारीर आहे ते करू नये. विकल्पाचं कार्यच आपण करू नये. विकल्पाचं कार्यच आपण करू नये. कारण का? आपण जर फूल घेतो, त्याचा सुगंध घेतो आणि टाकून देतो आपण, नाही काय? लक्षात ठेवायचं, या सकळ पदार्थी अजड माया नटलेले. काय आहे? अजड माया नटलेले. आपण ते फूल चुरगळतो, टाकून देतो, दोष लागतो, त्याला क्षोभ होतो अजड मायेला. आणि अजड मायेच्या मूळधर्मानं गंधर्व देवता आहे, प्रतिदेवीचे नरक जो आहे 22वा पुरा तिथं भोगवले जातात. नरक प्रेत देहाचे तिथं भोगवले जातात. यथा जोगी सो जरी गोमटे. एवढाच पक्ष. यथा जोगी किंवा पाठिंबाचा पक्ष आहे. काय पक्ष याला माग? याचे कार्य न याचे एदरती असं प्रेतत्वाचं नरक न अक्षर पुरुषे कहोन उपाय. याचे कार्य न करा म्हणजे विकल्पाचं कार्य आपण करू नये, किंवा मानसिकेचं कार्य शारीर आहे ती क्रिया आपण करू नये. मग असं विकल्पाचं कार्य केलं जर केलं नाही, नरक चुकले जातात. प्रेतत्वाचे कौनन्य आहे. यथा जोगी. यथा जोगी म्हणजे भावे सरीचा जोगी सो सुये तया एक भले यात. तुमची भावे चतुर्दशी तुमच्या या भागातच साजरी पूर्वी करत होते, आता करतात की नाही मला माहिती नाही. तो आहे ब्राह्मण. काय थंडीचे दिवस असतात, पावसाळे थंडीचे दिवस असतात, पाऊस महिन्यामधली थंडी असते, आणि तो सकाळी त्या ठिकाणी उलट्या नांगरावरती उलट्या अंगारावर त्या ठिकाणी तो येऊन बसतो. थंडी आधी मी म्हणते काही ओल्या पडदरीनिशी येऊन तो बसतो. मग गावातले एक जातात, त्याच्या डोक्याची घागर त्याला आठवत, एक घास भरवतात आणि 1 पैसा त्याला दक्षिणा देतात. काय तर ज्या भावेश्रीच्या जोगियाचे भले भले काय ते पुढे काय तुक्या काळा भीतर जर सरला तर त्याला प्रेतत्व एवढे ब्राह्मण आहे, परंतु 18 पगड जातीचा अन्न खातो की नाही. काय ते विकल्प आहे का? नाही ना. तिथे विकल्प बाह्यात कार्य नाही, अंतर्य आहे. प्रत्येक आक्षेपण्याला अंतर्बाह्य सविकल्पता लागत असेल. सो जर गोमटे तथा ये रोकटे. सो जर म्हणजे भावे सरीचा जोग्याने सो म्हणजे सोंग आणतो. काय सोंग आणतो. सोंग आणलं सो सुजर्या जर गोमटे. काय तो गोमटेच होतात. काय तथा ये रोखटे. ते तुक्या काळा भीतर सरे तर जे लेपिक प्रेतत्व आहे ते नासलं जातं, परंतु आत्मत्वाचे जे नरक आहे, हिंसेचे जे प्रेतत्व आहे, नरक आहेत ते नासत नाही. काय एक गोमटा आहे, त्याच्यावरती ओक्त सुद्धा आहे. काय आत्मत्वाचे नरक किंवा हिंसेनं ज्या आक्षेपणारे जे प्रेतत्व आहे की लेपिक प्रेतत्व आहे, आणि एक शिवसेना अधिकाराचं आपण ज्याला म्हणतो ते त्याला आहे. सो सुजल्या जर गोमटी तथा ये रोखटे. तोची त्रिविध. मग हा जो विकल्प आहे तो कशा करता आचरतात? तोची त्रिविध. तोची त्रिविध म्हणजे 3 प्रकारा करता आचरतात. किती प्रकारे विकल्प आचरतात? हा तोच त्रिविध 3 प्रकारे हा विकल्प आचरतात. 3 प्रकार ते कोणते? एक फळा लागोनी करी. एक फळा लागोन. एक असा जो विकल्प आचरतो पहिला प्रकार आहे त्यातला. काही एक फळा लागून करतो किंवा त्रिविध. एक फळा लागून करी म्हणजे अदृष्ट फळा लागून करी. देव अदृष्ट फळा लागून करी. कैसे करी? ईश्वर प्रतीती. ईश्वर प्रतीती येण्यासाठी किंवा ईश्वर प्रतीती धरून काय अदृष्ट फळासाठी एक असा विकल्प आचरतो. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार तो कोणता? एक विषया लागोनी. एक विषया लागून म्हणजे जड चेतन पदार्थ लागण्यासाठी करतो, नाही काय. अमावस्याला खेटीला जातो, पौर्णिमेला खेटीला जातो, एरवी जातोय सांग करायला नाही ना. काय असं जातोय की नाही शेवटी.
एक जळतो विषाणू जळचे तर पदार्थ लागून जातो. एक शांतिक पुष्टिक एक शांतिक पुष्टी. एक शांतिक पुष्टिक म्हणजे देही रोगरुजा झाली असता रोगाच्या शांती करता आणि देहाच्या पुष्टते करता. रोगाच्या शांती करताना रोगा देहाच्या पुष्टते करता एक अशा प्रकारचा विकल्प आचरतो किंवा विकल्पाचं आचरण करतो. दृष्ट कर्म आचरणाला सोपे असेल. दृष्ट कर्म दुर्गष्ट कर्म आहे. किती लांबून चालत शिर्डीला येतात नाही काय, किती लांबून चालत येतात शिर्डीला. काय प्रतीती आहे, ईश्वर प्रतीती म्हणून, ईश्वर म्हणूनच येतात ना. किती दूरवर चालत जातोय. आणि देवता कर्म जे आहेत किती अवघड आहे. आमच्या स्वामी आमच्या देवांचा आचार तर काहीच नाही ते आम्हाला काय. आणि देवतेचं कर्म आचार विधिभंगाचा दोष लागतो, तसा इथं दोष लागतो काय, नाही ना लागेल तिथं दोष लागत नाही. कौनन्य यथा वासुदेव वासुदेव. सकाळच्या पश्चात फारी त्या थंडीमध्ये पाऊस मध्ये थंडी असते, थंडीमध्ये आंघोळ करून ओल्या पडदणी निषेध आणि टाळ वाजवीत प्रत्येक घरामध्ये जातो. त्याला त्या ठिकाणी एक तांब्यावर पाणी देणं त्याच्या अंगावर टाकतात. एक पसावर धान्य देतात आणि एक पैसा त्याला दक्षिणा देतात. त्यावेळी टीका आहे त्या काही एक पैसा त्याला दक्षिणा देतात. पण केवढं दुर्गष्ट कर्म तो आचरतो याच्याकरता कोणी काय आपल्याच्या नसतं. तो म्हणजे भिक्षाही नको आणि तो देवही नको. परंतु देवता जी कर्म आहे बलात्कारी आचरून घेते काय. देवता जे आपला विधेय ते बलात्कारी आचरून घेते. परमेश्वर तसं करत नाहीत. अर्जुनाला म्हटलं गीता सांगितली येते तशी तथा करू. तुला वाटलं तर कर, आता यू शुड गो. वाटलं तर कर, नाही तर यू शुड गो. काय परमेश्वराचं तसं नाही. यथा वासुदेव. वरी वैद्या दंडवत घालावे परी देवतेसी ना. वरी प्रसंग पडला तर मग कसं करायचं. आता असा प्रसंग चालेला आहे, मग काय करायचं काय. वरी वैद्या दंडवत घालावे परदेवते सर्वर विशेषे. वैद्याला दंडवत घालावं. वैद्यराजा नमस्तुभ्यम. सौम्य उपचारी गोडगोड बोलावं त्याच्यास. बरं म्हणजे परंतु देवतेस ना म्हणजे देवतेला शरण जाऊ नये लक्षात ठेवा. विकल्पाला शरण गेला तो उजळतेला येत नाही. पुन्हा तीन सृष्टी परमेश्वर बोध देत नाहीत लक्षात ठेवायचं. तीन सृष्टी पुन्हा परमेश्वर बोध देत नाहीत किंवा त्याचं तोंड सुद्धा परमेश्वर पाहत नाहीत हे लक्षात ठेवा. वर वैद्या दंडवत घालावे पर देवतेस म्हणजे देवतेला शरण आपण जाऊ नये. ऐसा ही जरी तरी ईश्वर पैकीची करो. पण एखादा उतावळ प्रकृतीचा आहे, हाच प्रकृती आहे, काचे प्रकृतीचा आहे, तो गेलो जायला पावला नाही. आमची देवता पावते तमकी तिथं जाऊन झालं तर बघूया. काय काय म्हणतात ना आपला देव पाहत नाही, इतर देव लवकर पावतात काय, असे आपल्यामध्ये आहे. तर एखादा हाच किंवा काच्या प्रकृतीचा आहे, उतावळी प्रकृतीचा आहे, मग असं करावं. ऐसे ही ऐसा ही जरी तरी ईश्वर पैकीचे करो का. ऐसा ही जरी तरी ईश्वर पैकीचेच करो का. ऐसाही जर असं जर करू विकल्प असं जर वाटलंच तर ईश्वर पैकीच करावं. परमेश्वराचं स्थान आहे, प्रसाद आहे, भिक्षुक आहे, वासनिक आहे. तसं कर्मराठीमध्ये 100 लोकांना जीव घालत होता, 1000 लोकांना हजार ब्राह्मणांना जीव घालत होता. असं जर वाटलं तर इथं देवराठीमध्ये स्थानाच्या ठिकाणी भिक्षुकाच्या ठिकाणी सहस्र भोजन घालावं. 100 भोजन जीव घालावे का सहस्र भोजन करावं, पण देवराठीचीच क्रिया करावी. यथा चातक कौनन्य यथा चातक. चातक पक्षी असे तो गावोगावी नदो नदी, देशोदेशी गावोगावी नदो नदी उदक असे. पण ते तिचे उदक न ते स्वीकार करत नाही. वरती चाचकुर्णी उदयल्या मेघाची वाच पाहे, तो वर्षे तो ते ती जे तसा का चातक पक्षिया तो स्मरे बे. तसा आपण परमेश्वराची वास पाहावे काय.
तो वरती तोच उद्याला मेघाची वास पोहतो, तो जर वर्षाला तर घेतो नाहीतर मरून जातो. काही चातक पक्षी आहे तसाच सांगितलेला आहे, चकोर पक्षी बी तसाच प्रकारचा आहे. काय त्या मेघाची ती वास होतो, पण इतर उदक आहे त्याला स्पर्शही तो करत नाही. का चातक पक्षिया तो स्मरे मेघराया, भूमीचे उदक तया घेणेच नाही. चातका घनोदके वेचू, तू वरती पाहे करून चाचू, आणि का उदकाचा रेचू मना भरून येईल. अहो चिंतने कितकी भृंग केली, घनार्थिते चातके तृप्त झाली. चक्रोही चंद्रोदयनार्थी झाली, ते क्षुल्लके कारके चित्र केले. जसा तो वरती चाच करून उद्याला मेघाची वास पाहतो, तशी आपण परमेश्वराची वास पाहावी. परमेश्वर सहाय्य करेल. देवते प्रार्थनासे तरी जावे. मग ऐसा तर दैश्वर पैकीचे करू का, तर कोण्या विषय व्यवस्थेने करावे. देवते प्रार्थनसे तर द्यावे, ईश्वरीला वसे हि देईल का तो चिंतामणी की. देवती प्राक्तनसे तर प्राक्तन प्राक पूर्वील तन विस्तारलेले, शब्दाचा अर्थ असा आहे. प्राक पूर्वील तन देवता जर अर्धकतोर जर जोडलेलं असेल तर देवता देईल. आणि परमेश्वर लीळावसे ही हिलाला म्हणजे अनार्जित ही शब्दे काय अर्जित ही परमेश्वर दे. आजकत्व नसताना देतात काय समर्थवाद परमेश्वराचा आहे. आजकत्व नसता देण्यास समर्थवाद परमेश्वराचा. परमेश्वर आजकत्व नसताना सुद्धा देते. एवढा मोठा थोर परमेश्वर अशी सानी दान का देतात. आणि आपली चिराई अनुभूती द्यावी, आपली चिराई अनुभूती द्यावी अशी सानी सान दान का देतात. यथा चिंतामणीवत, चिंतामणीवत वत म्हणजे प्रमाण. चिंतामणीमध्ये कपर अनग रुक्माची स्मृती असते. ज्यानं जे मागितलं तो देतो. जसं परमेश्वर ज्यानं जे मागितलं ते परमेश्वराने दिलं. काय कणाशी आपण म्हणतात भटो येत मागा, भटो येत मागा, नाही का. त्याला जे पाहिजे होते त्यानं मागितलं, त्याला परमेश्वर काय करणार. चिंतामणीमध्ये जसं चिंतिलेलं देणारा पाषाण आहे. कपर अनग रत्नाची स्मृती आहे कपरदर्कापासून. पण ज्यानं जे मागितलं तेच त्याला देतं. परमेश्वराने जे मागितलं तो परमेश्वर त्याला देतात. तर आपली अशा प्रकारे आपली टीका इथं आज विकार विकल्प शून्य म्हणून थोडासा वेळ घेतला तुमचा, पुढे संपून टाकूया टीका. इथं आपला विकार विकल्प शून्य ही टीका अस्थिपरीची संपलेली आहे. दंडवत हो.